आज दिनांक 2/1/2025 रोजी भारताचा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर होतं. याच्या बजेटमध्ये आज काही निर्णय झाले ते आज आपण या ठिकाणीच पाहणार आहे. याच्यामध्ये कोणाला किती फायदा झाला, कोणत्या सेक्टरमध्ये काय आपल्याला मिळणार, कोणत्या राज्याला किती नफा झाला, याच्यामध्ये या सर्व गोष्टी आज सविस्तर पाहणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू कोणत्या गोष्टी स्वस्त होणार, कोणत्या गोष्टी महाग होणार, यापासून आपण सुरुवात करू. तर या ठिकाणी आपण पाहू की बजेटमध्ये या गोष्टी आपण या ठिकाणी स्वस्त होणार आहेत. अर्थसंकल्पात या गोष्टी स्वस्त होणार. टीव्ही, मोबाईल, औषधे, चामड्याच्या वस्तू आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार आहेत. तसेच याच्यामध्ये कॅन्सरवरील औषधं स्वस्त होणार आहेत. कॅन्सरच्या 36 औषधांवरील कस्टम ड्युटी केंद्र सरकारने हटवली जाणार असल्यामुळे औषधे स्वस्त होणार आहेत. तसेच या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये घट आणि व्यावसायिक सिलेंडर 7 रुपयांनी स्वस्त झालेले आहेत. या ठिकाणी इथे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादेत 3 लाखावरून 5 लाखापर्यंत वाढ करण्यात आली होती. आधी शेतकऱ्यांना कर्ज हे 3 लाखापर्यंत भेटत होतं किसान क्रेडिट कार्डवरती. आता तेच क्रेडिट कार्डवरती आता 5 लाख रुपये कर्ज भेटणार आहे. उद्योग क्षेत्रातून एक न्यूज आहे. लघु उद्योगाद्वारे 7.5 कोटी रोजगार उभारले जाणार आहेत. तसेच या ठिकाणी MSME उद्योगांना सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देणारे MSMEला देणारे 20 कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. उद्योग क्षेत्रात अजून एक न्यूज आहे. स्टार्टअप आणि उद्योजकांसाठी 10,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिलांना स्टार्टअपसाठी 2 कोटी रुपयाची मदत होणार आहे. तसेच नॉन लेदर फुटवेअर उत्पादनासाठी प्रोत्साहन योजना राबवली जाणार आहे. तसेच भारताला खेळण्याचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्यासाठी विशेष योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांमध्ये आता 1.7 कोटी शेतकऱ्यांना धनधान्य कृषी योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच असून याचा लाभ 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. याची ही सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. पायाभूत सुविधांसाठी राज्यांना 1.5 लाख कोटीची तरतूद या ठिकाणी बजेटमध्ये मांडण्यात आलेली आहे. या ठिकाणी केंद्र सरकारची एक्सलन्स सेंटरसाठी मोठी घोषणा करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी 1 नंबरचा असा ऑप्शन आहे की 5 वर्षात 7,500 मेडिकल सीट्स वाढणार आहेत. तसेच IITच्या 6,500 जागा वाढणार आहेत. IITचे 6,500 केंद्र या ठिकाणी यांनी ओपन करणार आहेत ऑल इंडियामध्ये. तसेच देशात 3 AI एक्सलन्स सेंटर उभार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी मोठ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हा एक प्रकल्प आहे. केंद्र सरकारने 20,000 कोटी रुपयाचे अणुऊर्जा मिशन या ठिकाणी सुरू करणार आहेत. देशभरात एकूण 20,000 कोटी रुपयाचे अणुऊर्जा मिशन तयार केले जाणार आहे. तसेच 2047 पर्यंत 100 GW अणुऊर्जा क्षमता असणारे निर्माण करण्यात येणार आहेत. हे त्यांचे लक्ष्य आहे. या अर्थसंकल्पात तरुणांना काय मिळालं या ठिकाणी आपण पाहू. 1 नंबरचा ऑप्शन आहे 20 लाख तरुणांना रोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच खाजगी क्षेत्राच्या कार्यसाह्याने ई-कॉमर्स निर्यात केंद्र तयार केली जाणार आहेत. तसेच 5 वर्षात 75,000 मेडिकल सीट्स वाढणार आहेत. IITच्या 6,500 जागा वाढणार आहेत. तसेच देशात 3 AI एक्सलन्स सेंटर उभारले जाणार आहेत. तसेच 1 कोटी तरुणांना 500 टॉप कंपन्यांचे इंटर्नशिपची संधी भेटणार आहे या ठिकाणी. तसेच रोजगारासाठी 2 लाख कोटीचे पॅकेज या ठिकाणी अर्थसंकल्पात मांडलेले आहेत. तसेच रोजगार निर्मितीसाठी सरकार 3 मोठ्या योजनांवर काम करणार आहे. त्या योजना आपल्याला ज्यावेळी सरकार GR काढेल त्यावेळी समजेल. तसेच इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना मासिक 5,000 रुपये वेतन हे या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजे मासिक वेतन हे भेटणार आहे, तुमची इंटर्नशिप पण होणार आहे. तसेच या ठिकाणी देशातील 100 शहरांमध्ये 12 नवे इंडस्ट्रीयल पार्क उभारले जाणार आहेत. त्याच्यामुळे रोजगार वाढू शकतो. तसेच मुद्रा कर्ज मर्यादा 10 लाखावरून 20 लाख रुपयापर्यंत वाढणार आहे. म्हणजे ज्यांचे बिझनेस वगैरे आहेत त्यांना आधी 10 लाख रुपयापर्यंत मुद्रा लोन भेटत होतं. आता त्याच बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी आता 20 लाखपर्यंतचे कर्ज भेटणार आहे. तसेच MSMEला मदत करण्यासाठी सिडबी शाखा वाढणार आहेत. हे महत्त्वाचे या ठिकाणी या तरुणांना ह्या संधी मिळणार आहेत. या ठिकाणी आता पाहू इन्कम टॅक्सवरती आपल्याला किती टॅक्स लागणार आणि किती नाही ते या ठिकाणी सांगितले आहे. त्यांनी बजेटमध्ये महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. या ठिकाणी आता तुम्हाला 12 लाखापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर त्याच्यावरती तुम्हाला 0 टॅक्स लागणार आहे. पण या चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा 0 ते 4 लाखपर्यंत कोणताही कर नाही. 4 ते 8 लाखपर्यंत 5 लाख 5% कर. त्याच्यानंतर 8 ते 12 लाखमध्ये 10% कर. पण हे जे कर आहेत 12 लाखपर्यंतचे म्हणजे 10%पर्यंत जे कर्ज आहे ते तुम्ही जर ITR केला असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी माफ होणार आहे. तसेच
ते तुम्हाला कर्ज माघारी भेटणार आहे। तसेच जे 12 लाखपेक्षा जास्त जे कर्ज आहे इन्कम आहे, म्हणजेच 12 लाख ते 16 लाखपर्यंत जे 15% तुम्हाला जे हे लागणार आहे, कर लागणार आहे, तो तुम्हाला 15% भरावा लागणार आहे। तसेच त्याच्या पुढचे 16 ते 20 लाखपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर त्या ठिकाणी 20% कर लागणार आहे। तसेच 20 ते 24 लाख जर उत्पन्न असेल तर 25% आणि 24 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल किती कोटीमध्ये वगैरेच घेते तर त्या ठिकाणी तुम्हाला 30% या ठिकाणी कर लागणार आहे। कर म्हणजे काय, टॅक्स वगैरे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। तसेच 12 लाखापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर या ठिकाणी तुम्हाला 0 टॅक्स लागणार आहे। जर जो टॅक्स लागेल तो तुम्हाला या ठिकाणी परतावा त्याचा भेटणार आहे। या ठिकाणी बजेट सादर होत असताना या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये जी उलाढाल झाली त्याच्यावर आपण एक नजर टाकू। एकीकडे लोकसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळत आहे। सेन्सेक्स 205 अंकांनी कोसळला आहे तर तो 77,303 या पातळीवर खाली आला आहे। तसेच निफ्टी 76.50 अंकांनी ढासळला आहे। तसेच 23,426च्या पातळीवर व्यवहार करत आहे। तर आज शेअर मार्केटचे तेजीसह व्यवहार सुरू झालेले आहेत। तसेच जसे बजेट सादर होत आहे तसे मार्केटमध्ये सर्व क्षेत्रात घसरण ही पाहायला मिळत आहे। हे आजच्या अर्थसंकल्पातले हे महत्त्वाचे मुद्दे आहेत। या ठिकाणी जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तसंच वेगवेगळ्या योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपले चॅनल एकदा पाहून घ्या तुम्ही। आपल्या चॅनलवर व्हिडिओ वेगवेगळे येत राहतात, वेगवेगळ्या योजना येत राहतात, तसेच फॉर्म कसे भरावे याचे व्हिडिओज येत राहतात। त्यासाठी हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।